भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षाच्या कार्यपद्धती व जबाबदाऱ्यांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी एकजूट व सक्रिय काम करण्याचे आवाहन केले आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाला माजी सभागृह नेते संजय कोळी, बाबूराव जमादार, राजकुमार पाटील, उत्तर मध्य मंडळाध्यक्ष दत्तात्रय बडगू, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध विभागातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तुळशीदास भुतडा, दीनानाथ धुळम, प्रवीण दरगो पाटील, गुरुनाथ निंबाळे, जगदीश होनराव, अप्पा शहापूरकर, सुरेश जमादार, जुनेद तांबोळी, किसन गर्जे, अंबिका नारबंडी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. आज ज्यांनी पदाधिकारी मंडळाचे झाले त्यांची नियुक्तीचा पत्र देण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्ते जे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत राहिले आणि पार्टीने जे कुठलं पद दिलं ते पद घेऊन त्यांनी त्या पदाला न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेश चालू आहे. सांगण्याचा माझं तात्पर्य हेच होतं की ते प्रवेश तुमच्या सगळ्यांच्या कार्याला पोहोचतो. आपण भारतीय जनता पक्षामध्ये 30-35 वर्ष झालं अनेक कार्यकर्ते माझ्या समोर आहेत की ज्यांनी आपल्या या पक्षाच्या वाढीसाठी या भारतीय जनता पक्षाच्या आपण सातत्यानं म्हणतो भारतीय जनता पक्ष हा कुठल्याही पद देते किंवा कोणी आमदार खासदार असू दे उपभोगाचा पद नाही आहे. आपण सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या सेवा करण्यासाठी हे पद घेत आहोत आणि त्या पदाला जे आपण ज्या कार्यकर्त्यांनी आज तक ज्यांनी आजपर्यंत न्याय दिला आणि काम करत राहिलं म्हणूनच आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक आमदार असू द्या, अनेक खासदार असू द्या किंवा सर्वसामान्य ज्याला काही व्हायचं असेल तर त्यांना असं वाटतं की आपण आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलं तरच आपण निवडणूक जिंकू शकतो. आज मी काल बैठक होतं तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की येणारा माणूसाचा फायदा भारतीय जनता पक्षाला नाही आहे, पण भारतीय जनता पक्षाने जे काम आजपर्यंत उभं केलं त्याचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक जण या भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश